नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या ॲडमिशन बाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे मित्रांनो। तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होते की स्पेशल राऊंड कधी सुरू होणार आहे, अनेक मित्रांच्या किंवा विद्यार्थ्यांचा मला मेसेज आले सर की स्पेशल राऊंड कधी सुरू होणार आहे, तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की स्पेशल राऊंड आज सुरू झालेला आहे आणि त्याचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल सुद्धा शिक्षण संचालक विभाग याने प्रसिद्ध केलेलं आहे मित्रांनो। आता तुम्हाला स्पेशल राऊंडमध्ये कशा पद्धतीने कॉलेज ॲड करायचं आहे आणि आतापर्यंत तुम्ही जी चूक करत आले कॅप राऊंडमध्ये फॉर्म भरताना ती चूक आता स्पेशल राऊंडमध्ये तुम्हाला करायची नाही मित्रांनो। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। या व्हिडिओमध्ये मी A to Z माहिती तुम्हाला सांगणार आहे। स्पेशल राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज कशा पद्धतीने ॲड करायचं आहे आणि स्पेशल राऊंडचा क्रायटेरिया कशा पद्धतीने असणार आहे आणि स्पेशल राऊंडचा शेवटची तारीख कधीपर्यंत असणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो बघा, हे शिक्षण संचालक विभागाने हे नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं आहे स्पेशल राऊंडबाबत। यामध्ये ते म्हणतात की इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण राज्यात शासन निर्णय दिनांक 25 फेब्रुवारी 2025 नुसार त्यानंतर निर्गमित केलेला जो JR आहे त्यानुसार 6 मे 2025च्या शासन निर्णय राबवण्यात येत आहे। राज्यामध्ये एकूण चौथ्या फेरी अखेर 9522 कनिष्ठ महाविद्यालयांची नोंद ऑनलाईन संकेतस्थळावर करण्यात आलेली आहे। या महाविद्यालयांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण प्रवेश क्षमता 21,50,479 आणि त्यानंतर चौथ्या फेरी अखेरपर्यंत 14,38,894 विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता संकेतस्थळावर आतापर्यंत नोंदणी केली होती मित्रांनो। त्यानंतर ते म्हणतात की दिनांक 2 ऑगस्ट 2025 पर्यंत एकूण 4 फेऱ्या पूर्ण करण्यात आलेल्या असून या फेऱ्यांमध्ये एकूण 8,82,081 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेला आहे। चौथ्या फेरी अखेर एकूण रिक्त जागा 12,68,398 आहेत मित्रांनो। त्यानंतर ओपन टू ऑल फेरीमध्ये प्रवेशाकरिता अर्ज करण्यास खालील प्रमाणे वेळापत्रक हे प्रसिद्ध करण्यात येत आहे। आता ओपन टू ऑल म्हणजे तुमची स्पेशल राऊंड याला म्हणता मित्रांनो। आता स्पेशल राऊंडसाठी 4 ऑगस्ट म्हणजे आज सकाळी 8 वाजतापासून ते दिनांक 5 ऑगस्ट 2025 सायंकाळी 6:30 वाजे दरम्यान हा कालावधी तुम्हाला असणार आहे स्पेशल राऊंडमध्ये कॉलेज ॲड करण्यासाठी। बघा 4 ऑगस्ट ते तुम्हाला 5 ऑगस्ट म्हणजे उद्या 6:30 वाजेपर्यंत तुम्ही तुमचा स्पेशल राऊंडमध्ये कॉलेज ॲड करू शकता मित्रांनो। त्यानंतर यात ते म्हणतात की पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी देखील या प्रवेश फेरीमध्ये नोंदणी करू शकतात। ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेली नाही, रजिस्ट्रेशन केलेलं नाही, तेही आता नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतात आणि स्पेशल राऊंडमध्ये फॉर्म भरू शकता मित्रांनो। बरेच असे विद्यार्थी ज्यांनी पुरवणी परीक्षा देऊन ते पास झालेले त्यांना कॅप राऊंड 1, 2, 3, 4 मध्ये फॉर्म भरता आले नाही, परंतु त्यांना आता स्पेशल राऊंडमध्ये जागा देण्यात आलेली, त्यांना स्पेशल राऊंडमध्ये फॉर्मही भरता येणार आहे आणि त्यांचं नवीन रजिस्ट्रेशन देखील होणार आहे। त्यानंतर ATKTचे जे विद्यार्थी तेही स्पेशल राऊंडमध्ये असणार आहेत मित्रांनो। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आपला अर्ज भरताना भाग 1, 2 मध्ये काही चुका केलेल्या असतील, जसे की त्यांचे कास्ट, स्ट्रीम वगैरे, त्यांना आता या स्पेशल राऊंडमध्ये तेही एडिट करता येणार आहे, त्याच्यामध्येही तुम्ही बदल करू शकतात। बऱ्याच विद्यार्थ्यांकडे आपली कास्ट असून सुद्धा त्यांचा फॉर्म ओपनमध्ये चालला गेलेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तुमचं जेही डिटेल्स असेल तर ती डिटेल्स तुम्ही चेंज करून घ्या मित्रांनो। चला तर आता तुम्हाला स्पेशल राऊंडसाठी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, चला तर जाऊया आता ऑफिशियल वेबसाईटवर। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे। ऑफिशियल वेबसाईटची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली वेबसाईटवर या। त्यानंतर तुम्ही लॉग इन करा मित्रांनो। लॉग इन आत्तापर्यंत तुम्ही केलेलं असेल त्याच प्रकारे तुम्हाला लॉग इन करायचं आहे। तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड वापरून कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्या मित्रांनो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा। सेव्ह अँड नेक्स्ट पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुमचं जे कॉलेज आहे ते कॉलेज सर्च करायचं आहे मित्रांनो। इथं आता मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत काय केलं, तुम्हाला आता तुमचा नंबर आत्तापर्यंत का लागला नाही, तर तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी 3-4 चुकवलेल्या आहेत। त्या म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत प्रत्येक राऊंडला तुम्हाला जे कॉलेज हवं आहे त्याला 1 नंबरला ठेवलं मित्रांनो। कारण काय असतं, तुम्हाला जे कॉलेज हवं आहे तेच सगळ्यांना हवं असतं, म्हणून तिथं जे हाय मेरिट असतं ते हाय मेरिट लागतं मित्रांनो। तुम्हाला जरी पर्सेंटेज कमी असतील तर तुम्हाला खूप कमी चान्स आहेत ते कॉलेज भेटणं। त्यासाठी काय करा, तुम्ही 2-4 कॉलेज अशा सर्च करा तुमच्या परिसरातील, ज्या तुम्ही जाऊ शकता, तिथं अपडाऊन करू शकतात किंवा त्या तुम्हाला 2 वर्ष तुमचं 11वी आणि 12वी तिथं इझिली निघू शकतं। तर अशा कॉलेज अजून तुम्ही 4-5 ऑप्शनला ठेवा मित्रांनो आणि त्या ऑप्शनला ठेवून त्यांना आता ॲड करा। तुम्ही ज्या पहिले कॉलेज ॲड केल्या होत्या तर त्यांचे जे क्रमांक आहे, प्राधान्य क्रमांक, तेही तुम्हाला चेंज करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो। चला तर मी आता इथं कॉलेज सिलेक्ट करून घेतो। बघा मित्रांनो, इथं कॉलेजचा क्रायटेरिया सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही सर्च कॉलेज या पर्यायावर क्लिक करा।
करा. सर्च कॉलेज या पर्यायावर क्लिक केल्यानंतर खाली बघा तुम्हाला कॉलेज आलेले असतील. बघा या कॉलेज आलेले आहेत मित्रांनो. आता तुम्हाला जी कॉलेज ॲड करायची तर त्या कॉलेजच्या समोर तुम्हाला ॲड असं म्हणून घ्यायचं आहे. बघा या कॉलेजच्या समोर तुम्हाला ॲड करायचं आहे मित्रांनो. जी कॉलेज तुम्ही घेणार आहात ॲडमिशनसाठी त्या कॉलेजला तुम्ही ॲड करून घ्या. त्यानंतर ॲड केल्यानंतर तुम्हाला मिनिमम 10 कॉलेज या टाकायच्याच आहेत. 10 कॉलेज टाका मित्रांनो. मिनिमम तुम्हाला 10 टाकायच्याच आहेत, कारण मॅक्झिमम तुम्ही 10पेक्षा जास्त टाकूच नाही शकत नाही, पण तुम्ही 10 कॉलेज टाका. तुम्ही आतापर्यंत 5-7च कॉलेज टाकलेले आहेत, यामुळे तुमचा नंबर कदाचित लागलेला नसावा. आता तुम्ही ज्या कॉलेज इथं ॲड केलेल्या आहेत मित्रांनो, तर त्या कॉलेज समोर तुम्हाला इथं प्राधान्य क्रमांक देण्यासाठी जो बाण आहे, ॲरो आहे, तो आहे मित्रांनो. तुम्हाला जी कॉलेज वरती घेऊन घ्यायची असेल तर हा वरचा बटन दाबून तुम्ही तिला टॉपला घेऊन जाऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला जी कॉलेज खाली आणायची तर तुम्ही खाली आ पर्याय दाबून तिला खाली आणू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कॉलेज ज्या आहे स्पेशल राऊंडसाठी तर त्या सिलेक्ट करू शकतात. आता तुम्हाला काय करायचं आहे पुढे नेक्स्ट प्रोसेस असणार आहे ती म्हणजे सेव्ह चॉईस या पर्यायावर क्लिक करा. म्हणजे तुमचं जेही आता एडिट केलेलं असेल ते सेव्ह झालेलं आहे. त्यानंतर सेव्ह चॉईस पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो ऑप्शन फॉर्म आहे तो लॉक करा मित्रांनो. बघा इथं लॉक ऑप्शन फॉर्म या पर्यायावर क्लिक करा मित्रांनो. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रॉल करून खाली या. स्क्रॉल करून खाली आल्यानंतर तुम्हाला या ज्या टर्म्स कंडिशन आहे या क्लिक करून लॉक ॲप्लिकेशन प्रिफरन्स याच्यावर क्लिक करायचा आहे. तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो यशस्वीरित्या लॉक झालेला आहे. त्यानंतर प्रिंट ॲप्लिकेशन हा पर्याय वापरून तुम्ही त्याची प्रिंटही घेऊ शकता, जेणेकरून भविष्यात काही झालं टेक्निकल प्रॉब्लेम मित्रांनो, वेबसाईटचा काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला ही PDF दाखवून तुम्ही ज्या ज्या कॉलेज सिलेक्ट केलेल्या होत्या त्या कॉलेज तुम्ही तिथं इझिली दाखवू शकतात. तर त्यामुळे तुम्ही प्रिंट ही नक्की सेव्ह करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म लॉक करा. आत्तापर्यंत काय झालं, बऱ्याच मित्रांनी आपला ॲप्लिकेशन फॉर्म हा लॉक केला नाही, त्यामुळे ते राऊंडसाठी पात्र झाले नाही. त्यामुळे त्यांना राऊंडमधून बाद करण्यात आलं. त्यांना पर्सेंटेजही आहेत, त्यांना 91, 92, 82, 80 असे पर्सेंटेज आहेत, तरी त्यांचा नंबर लागलेला नाही. आणि त्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म हा लॉक केलेला नव्हता मित्रांनो. तर ही या महत्त्वपूर्ण गोष्टी, या बारीक बारीक गोष्टी तुम्ही फॉर्म भरताना लक्षात ठेवा मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आज जो स्पेशल राऊंडसाठी फॉर्म भरलेला असेल, आता याचा रिझल्ट म्हणजे गुणवत्ता यादी कधी लागणार आहे तर ती 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता तुम्हाला तुमच्या पोर्टलमध्ये अलॉटमेंट लेटर हे कॉलेजमार्फत येऊन लागेल मित्रांनो. तुम्हाला जी कॉलेजमध्ये नंबर लागेल त्यामार्फत तुमचं अलॉटमेंट लेटर येईल मित्रांनो. फक्त फॉर्म भरताना काही जास्त चुका करू नका मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही स्पेशल राऊंडसाठी फॉर्म भरू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. अशाच महत्त्वपूर्ण पुढील ज्या 11वी सायन्सच्या ॲडमिशनच्या अपडेट आहेत त्या जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्हाला